हॅलो मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंडच्या टेस्ट सिरीज मधली फोर्थ टेस्ट, चौथी टेस्ट आजपासून सुरू होणार आहे. ही जी फोर्थ टेस्ट होणार आहे ती होणार आहे मँचेस्टरचं जे ओल्ड ट्रॅफर्डचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर ही चौथी टेस्ट होणार आहे. आता ही जी फोर्थ टेस्ट आहे ती इंडियाला काहीही करून जिंकावीच लागेल, कारण जर ही सिरीज जिंकायची असेल तर फोर्थ टेस्ट जिंकावीच लागेल. पण ही जी फोर्थ टेस्ट आहे ती जिंकणं टीम इंडियासाठी सोपं असेल का? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? हे जे ओल्ड ट्रॅफर्डचं ग्राउंड आहे, खरं तर हे जे ओल्ड ट्रॅफर्डचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही. टेस्ट मॅचेसचा रेकॉर्ड बिलकुलच चांगला नाही. आतापर्यंत टीम इंडियाने या ग्राउंडवर, हे जे ग्राउंड आहे ओल्ड ट्रॅफर्डचं, त्या ग्राउंडवर 9 टेस्ट मॅचेस खेळलेल्या आहेत. पण एकही टेस्ट मॅच आतापर्यंत टीम इंडियाला या ग्राउंडवर जिंकता आलेली नाही. त्या 9 टेस्ट मॅचेस पैकी 4 टेस्ट मॅचेस टीम इंडिया हरलेली आहे. 4 टेस्ट मॅचेस हरलेली आहे आणि 5 टेस्ट मॅचेस ड्रॉ झालेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 1936 मध्ये टीम इंडियाने या ग्राउंडवर टेस्ट मॅच खेळली होती. ती टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. आणि शेवटची जी टेस्ट मॅच टीम इंडिया या ग्राउंडवर खेळली होती ती 2014 मध्ये खेळली होती. त्या 2014च्या टेस्ट मॅच मध्ये टीम इंडियाचा खूप मोठा पराभव झाला होता. एका इनिंग्सने तो पराभव झाला होता. आणि जी शेवटची टेस्ट सेंचुरी, जी शेवटचं शतक होतं इंडियाकडून, ते सुद्धा 1990 मध्ये आलं होतं. तेही सचिन तेंडुलकरने केलं होतं. 1990 नंतर कोणत्याही इंडियन बॅट्समनचं या ग्राउंडवर टेस्ट मध्ये सेंचुरी नाही. त्याच्यामुळे रेकॉर्ड जर बघितला तर तो खराबच आहे. एकही टेस्ट मॅच या ग्राउंडवर जिंकता आलेली नाही. जी सेकंड टेस्ट मॅच होती ती सुद्धा एज बेस्टनच्या ग्राउंडवर झाली होती आणि एज बेस्टनच्या ग्राउंडवर सुद्धा टीम इंडियाने एकदाही टेस्ट मॅच जिंकली नव्हती. पण सेकंड टेस्ट मॅच इंडियाने जिंकली. त्याच्यामुळे त्या सेकंड टेस्ट मॅच मधून टीम इंडिया मोटिवेशन घेऊ शकते आणि ही जी टेस्ट मॅच आहे ओल्ड ट्रॅफर्डची ती सुद्धा टीम इंडिया जिंकू शकते.